ओम योगगंगा या चॅनलमध्ये मी प्रामाणिक योग शिक्षिका सौसार्या उपाध्याय। रोज आपण नवीन नवीन काहीतरी शिकत आहात आणि खरंच तुम्ही ते बघत आहात, तुम्ही पण योग करत आहात, निरोगी राहत आहात, तर हे खूप चांगली बाब आहे। तर आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलो आहोत। वजन तर जास्त आहे परंतु कमरेचाही त्रास आहे। उदाहरणार्थ वजनासाठी आम्ही काही जी आसनं सांगतो तुम्हाला, ते तुम्हाला करायची नाहीये, तसं आम्ही तुम्हाला पायाला वर खाली वगैरे सांगतो, तर ते करता येत नाही। मग आज आपण आधाराने योग कसा करता येईल आणि वजन पण कसं कमी करता येईल आणि ह्याला सगळेजण करू शकतो। म्हणजे जास्त वयाचे जरी आपण आहोत, जरी आपल्याला गुडघ्यामध्ये काही त्रास असेल, कमरेमध्ये काही त्रास असेल, तरी आपण हे आसनं आहे ते करू शकतो, आधाराने करणार आहे। मग आपण वेगवेगळ्या आजाराचे वेगवेगळे कारणं तर बघतो, तर वजनाचं आपण कारण बघितलेले आहे। कधी कधी आपण आहार जास्त घेतो, तेवढं बर्न होत नाही, कधी कधी हेरिडिटी असते, कधी कधी खूप आहारामध्ये तळलेलं स्पायसी हे जास्त खातो आणि कधी कधी मग बसूनच कामं, काही व्यक्तींचे काही महिलांचे खूप बसून कामं असतात, काहींचे फक्त उभं राहून कामं असतात, तेवढी हालचालच होत नाही शरीराची। मग योग केल्याने तोच फायदा होतो की आपण जेव्हा 24 तासापैकी फक्त आपण स्वतःला 1 तास जर स्वतःला दिला, 23 तास आपले हक्काचे राहतात। तर आज जो आपण दाखवणार आहोत, नवीन प्रकार बघणार आहोत, त्याच्यासाठी काय लागणार आहे, एक छोटीशी अशी उशी, पातळ उशी हे पाहिजे, हा असा लोड लागणार आहे। कशा पद्धतीने आपण ते आसन करणार आहोत आणि हे पण जेवल्यानंतर 1.5-2 तासानंतर चालतात हे आसन केलेले। तर ह्या पद्धतीने आपल्याला असं आपण उशी इथे ठेवलेली आहे आणि ह्याच्यावर असं बसायचं आहे आपल्याला, या पद्धतीने असं बसायचं आहे। पुन्हा आपल्याला आता झोपायचं आहे, बरोबर आपला जो लोड आहे तो कमरेखाली येतो। हे बघा, आता हा जो उशी आहे इथे बरोबर लागली पाहिजे, इथे पोस्चरचं आपल्याला लक्षात ठेवायचं की वेळा आपला झोपायचं नाही, हे बरोबर खांद्याच्या तिथे माझ्या ही उशीचं हे आलंय। आता याच्यामध्ये पहिलं जे आसन आहे त्याचं नाव आहे उत्तान पादासन। माझे साधे व्हिडिओ तुम्ही बरेच बघितले असतील, त्याच्यामध्ये साधं उत्तान पादासन मी दाखवलं। आता इथे आधार असल्यामुळे बघा हे पाय अतिशय सरळ झालेले आहेत, कुठेच हे झाले नाही। गुडघेदुखींना पण हे खूप चांगलं आसन आहे, गुडघेदुखींसाठी पण चालते। ज्यांना व्हेरिकोज वेन्स आहे त्यांना पण हे आसन खूप उपयोगाचं आहे, कारण की दिवसभर उभं राहून ते कार्य करतात। पुन्हा ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे हाड पासून आपले पाय लांब आहे, मग पायातलं जे अशुद्ध रक्त आहे ते खूप लवकर मदत होते आपल्या हार्टकडे जायला। पायातले जे काही असतील आपले स्नायू जखडलेले असतील, अडकलेले असतील, जे काही पायाचे आजार आहे, विकार आहे, ते पण कमी होण्यास म्हणजे असे अनेक आजारावर उपयुक्त असे आसन आहे। तर उदाहरणार्थ असे आपल्याला 10 मण्यापर्यंत आपण थांबायचं आहे। 1 2 थोडेसे अंक आपल्याकडे ओढलेले आहे, 3 इथे लांब श्वास चालू ठेवा, 4 श्वासासोबत केलं तुम्ही सांगितलं प्रत्येक व्हिडिओमध्ये वजन कमी करण्यास श्वासाची पण खूप मदत घेतली जाते। 5 6 7 8 9 10 तुम्ही 20 मण्यापर्यंतही थांबू शकता, हळूहळू कालावधी तुम्ही वाढवू शकता। आता ह्याच्यामधलाच दुसरा प्रकार जो आहे, दोन्ही पायांना फक्त आपण बघा, जरी तुमचे गुडघे दुखत असतील, तिथे कुठेच फोल्ड झालेले नाही गुडघे, गुडघ्यांसाठी पण हे कामाला येते आणि वजन कमी करण्यासाठी पण हे कामाला येणार आहे। 1 2 3 लांब लांब श्वास चालू ठेवा, 4 5 6 7 8 9 10 आता पायांना आपण काय करणार आहोत, तिसरा जो प्रकार आहे असं क्रॉस करणार आहोत। 1 2 जास्तीत जास्त पाय लांब न्यायचे, 3 4 बघा इथे खूप छान ताण, इथे इथे आणि इथे इतका छान ताण करतो। 5 6 7 इथे जास्ती बघायला खूप मदत होते। 8 9 10 बस आपण 10 मण्यापर्यंत घेणार, कारण की जास्त घेऊ तर मग आपल्याला वेळ लागेल, म्हणजे खूप मोठा होईल, म्हणून आपल्याला आपण 10 पर्यंत तुम्ही त्याची काउंटिंग वाढवा, 20 करा, 25 करा, नंतर 30 करा, 40 50 60 पर्यंत तुम्ही नेऊ शकता किंवा 100 पर्यंत त्याला नेऊ
अभ्यास चालू ठेवा, परंतु इथे याचा आधार असल्यामुळे इथे कोणतंही हे होत नाही, आपल्याला त्याची हानी होत नाही. 3 4 5 इथे वरच्या दिशेला श्वास घेतला, खालच्या दिशेला श्वास सोडला. श्वासासोबत करा. हे पण 20 करायचे काउंट आपल्याला. वरच्या दिशेने 10 आणि खालच्या दिशेने 10 असं करायचं आहे. आणि हळूहळू याचा 100 पर्यंत येऊ शकतो आपण आरामाने, कारण की आधार आहे आपल्याला. काहीच थकवा येत नाही, अजिबात थकवा येत नाही, पण तू किती पण अभ्यास वाढू शकतो. आणि ते वजन पण कमी करते आणि पूर्ण स्टाईलना पण मोकळे करते. चला आपले झाले असतील 10 खाली आणि 10 वर. आपल्याला इथे काय करायचे, सायकल चालवायची. इथे फक्त कोणी चालवायची नाही सायकल, हर्निया ज्यांना आहे त्यांनी हे प्रकार करायचा नाही. असं या पद्धतीने 4 5 6 7 8 9 10. आता उलट 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अशीच ही सायकल पण आपल्याला वाढवायची आहे पुढे. 50 समजा आपण सुलट केली आणि 50 उलट केली, असा आपल्याला अभ्यास. आता आपण ती सायकल दोन्ही पायाने करणार आहोत. 1 अशी मोठी घ्या, 2 3 लांब लांब श्वास, श्वासाची पण जोड द्या. चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवा. 4 5 6 7 8 9 10. आता 10 उलट. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. आता काय करायचं, आपल्याला एका पायाचं शून्य बनवायचं, मोठं शून्य बनवायचं. 1 या पद्धतीने, 2 3 दुसरा पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न, 4 आणि 5. आता विरुद्ध 5. 1 2 3 4 आणि 5. आता ह्या पायाने 5 केले तर ह्या पायाला पण आपल्याला तेवढंच करावं लागणार. 2च पाय दिले तेव्हा समतान पिळाने दाब देऊया. 1 2 हा पाय सरळ आहे बघा. 3 तरच तो ताणला जाईल. 4 आणि 5. आता विरुद्ध अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 आणि 5. पुढचा प्रकार जो आहे दोन्ही पायांचा. इथे जर असं वाटत असेल कमरेमध्ये खूपच तुमचा गॅप आहे, तुम्हाला खूपच कमरेचा त्रास, एका पायाचे शून्य तुम्हाला वाढावं लागते. करून बघायचं. असा त्रास वाटला तर एका पायाचंच करायचं, किंवा त्रास नाही, ज्यांना थोडाफार त्रास असतो ते आरामाने दोन्ही पायाने पण बघा. इथे आधार आहे, आधार असल्यामुळे त्याच्यावर कुठेच ताण पडत नाही. 3 सावकाश सावकाश. 4 5 बघा माझे पाय सरळ आहे, इथे फोल्ड नाही करते मी. 6 7 8 9 बघा याला धरून ठेवले मी. आणि 10. आता आपल्याला उलट 10 करायचे. 10 आणि मध्ये मध्ये हे सरकत असतं, त्याला थोडंसं सेट करून घ्यायचं. 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. आता थोडं रिलॅक्सेशनचे 2 आसने त्याच्यामध्ये. जसं आपण शवासन करतो तसं काय करायचं, ह्याला धरून घ्यायचं. आता दोन्ही पाय माझे डावीकडे आणि मान उजवीकडे. 1
2 खूप रिलॅक्स वाटतं, खूप छान वाटतं. 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजूने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पद्धतीने आता लोड काढलाय आणि 100 पर्यंत मी ह्याचा अभ्यास वाढवलेला आहे. आमच्याकडे बऱ्याच वर्षापासून साधक येतात. आमचे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही वर्ग चालतात माझे. बऱ्याच वर्षापासून मी हे कार्य करत आहे. तर मी 100 पर्यंत नेतो. त्या साधक सांगतात की वजन पण अतिशय हलकं वाटतंय, वजन वाढवल्याने ह्याच्या आवृत्त्या वाढल्याने आणि वाढू शकतो याचा सपोर्ट असल्यामुळे. नक्कीच घरच्या घरी तुम्ही हे वजन कसं कमी करता येईल कराल तुम्ही आणि कमेंट करा, कळवा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, शेअर करा. ओम धन्यवाद.